नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या SVKT कॉलेजच्या या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी समीर हर्षद पांडे इथे SVKT कॉलेजमध्ये डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्समध्ये ॲज अ असिस्टंट प्रोफेसर कार्यरत आहे. BA, BCom आणि BScच्या फर्स्ट इयरच्या कोर्सला एक नवीन कोर्स हा इंट्रोड्यूस झालेला आहे, डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स. तर या कोर्सची ही लेक्चर सिरीज आपण सर्व बघत आहोत. तर हा एक 6वा लेक्चर आपण बघणार आहोत. याच्या पहिलेचे 5 लेक्चर्समध्ये पहिल्या 3 लेक्चरमध्ये आपण डेमोक्रेसी काय आहे त्याबद्दल सर्व अभ्यास केला. त्यानंतर आपण इलेक्शन हा जो मेन पार्ट आहे त्याचे ही लेक्चर आज आपण संपवणार आहोत. तर आपण मागच्या वेळेस आणि त्याच्या मागच्या वेळेस 2 लेक्चर्समध्ये इलेक्शन काय असतं, इलेक्शन प्रक्रिया काय असते, किती प्रकारचे इलेक्शन्स होतात आणि इलेक्शनद्वारे आपलं मत जे आहे ते कसं आपण देऊ शकतो या सर्वचा आपण अभ्यास केला. मागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्शन इन इंडिया या प्रकरणामध्ये पूर्ण इलेक्शन जे इंडियामध्ये होतं त्याच्याबद्दल थोडा अभ्यास केला. त्यामध्ये जाणून घेतलं की कोणकोणत्या प्रकारचे जे इलेक्शन्सचे प्रकार आहेत ते आपल्या इथे यूज होतात. या लेक्चरमध्ये आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. इलेक्शन कमिशन काय आहे, ते कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे की नाही, त्याच्याकडे किती पॉवर्स आहेत, काय काय कामं असतात इलेक्शन कमिशनकडे, हे सर्वाचा अभ्यास आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्यासोबतच आपण हे पण बघणार आहोत की प्रेसिडेंट किंवा मग प्राईम मिनिस्टर, व्हाईस प्रेसिडेंट याचे जे इलेक्शन्स आहेत ते कशा प्रकारे होतात आणि त्याचे जे वोटिंग असते ती कशा प्रकारे होत असते. तर आपण पहिले तर बघू की इलेक्शन कमिशन जे आहे त्याचं कॉन्स्टिट्यूशनल स्टँड काय आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याला कुठे महत्त्व देण्यात आलं आहे. तर पार्ट 15 जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं ते आर्टिकल 324 पासून सुरू होतं. तर तिथे आपल्याला इलेक्शन कमिशन हे इंट्रोड्यूस झालेलं आहे. तर त्याच्यात लिहिण्यात आलेलं आहे की जे सुपरिटेंडन्स, डायरेक्शन अँड कंट्रोल ऑफ इलेक्शन्स आहेत हे सर्व जे कामकाज आहे ते आपण इलेक्शन कमिशन याच्याकडे देणार आहोत. इलेक्शन कमिशन हे पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर, प्रेसिडेंटचे इलेक्शन्स आणि व्हाईस प्रेसिडेंटचे जे इलेक्शन्स आहेत त्याचा सर्व कारभार इलेक्शन कमिशन उचलेल असं आर्टिकल 324 जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे त्याच्यामध्ये देण्यात आलं आहे. तर लोकसभा, राज्यसभा याच्यामधली जी इलेक्शन्स होत असतात किंवा मग विधानसभा, विधान परिषद यासाठी जे इलेक्शन्स होतात तर या सर्वचे जे इलेक्शन्स आहेत ही सर्व जे इलेक्शन्सद्वारे जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत तर ते कसं प्रेसिडेंटला निवडून देतात किंवा प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट यांचे इलेक्शन्स कसे होतात हे सर्वाचा जो अभ्यास आहे, त्यांचं जे काम आहे ते सर्व काम इलेक्शन कमिशनला देण्यात आलेलं आहे. तर असं ही इलेक्शन कमिशन हे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. दुसरी एक प्रकारची बॉडी असते ती असते स्टॅट्युटरी बॉडी, जे लॉने बनवण्यात आलेली असते. तर लॉ हे नंतर बनतं, कधी कधी त्या बॉडीला काढूनही टाकण्यात येतं. जसं की प्लॅनिंग कमिशन आहे जे एक स्टॅट्युटरी बॉडी होतं त्याला म्हणजे बंद करण्यात आलं आणि नीती आयोग सुरू करण्यात आलं. तर हे स्टॅट्युटरी बॉडीज आहे. परंतु इलेक्शन कमिशन हे एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. कॉन्स्टिट्यूशनल बॉडीला आपण काढता येत नाही. मग ती जोपर्यंत कॉन्स्टिट्यूशन आहे तोपर्यंत ही बॉडी राहणारच. तर अशी ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. यानंतर आपण बघतो की आर्टिकल 325मध्ये त्याच्यामध्ये हे प्रोव्हिजन आहे की कोण एलिजिबल आहे इलेक्शनसाठी. तर त्याच्यात देण्यात आलं की कोणीही व्यक्ती भारतामध्ये राहणारी तो इनएलिजिबल नाही आहे. कोणत्या बेसवरती? तर रिलिजन, रेस, कास्ट किंवा सेक्स या गोष्टींवरनं कोणीही इनएलिजिबल ठरत नाही. कोणी कोणत्याही धर्माचा असो, हिंदू, मुस्लिम किंवा कोणी कोणत्याही रेसचा असो, कोणी कोणत्याही जातीचा असो आणि कोणी कोणत्याही सेक्सचा असो, ट्रान्सजेंडरही असो. तर या सर्व मध्ये कोणीही हा या जातीचा आहे या रिलिजनचा आहे म्हणून त्याला रद्द करण्यात येत नाही. त्यांनाही तेवढाच वोटिंग राईट्स आहेत जेवढं प्रत्येक व्यक्तीला आहे. तर इनएलिजिबिलिटी जे आहे ते या आर्टिकलमध्ये समजवण्यात आलेली आहे. मग कोण वोट करू शकतं? तर त्याच्यासाठी 18 किंवा 21 जे वय पहिले ठरवण्यात आलेले तर ते आहेत, परंतु त्या व्यतिरिक्त कोणताही दुसरं नियम लागू होत नाही. पुढे आपण बघतो की 326 जे आर्टिकल आहे कॉन्स्टिट्यूशनचं त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे की ॲडल्ट सफरेज, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केला की ॲडल्ट सफरेज म्हणजे काय. तर प्रत्येक व्यक्ती तो ॲडल्ट आहे म्हणून त्याला वोटिंग राईट आहे आणि ते युनिव्हर्सल आहे. त्यामध्ये असं नाही होत की कोणी 22-23 वर्षाचा असेल आणि तो एका अमुक जातीचा असेल
तर त्याला वोटिंग राईट्स नाही, असं नाही. तर तो ॲडल्ट आहे, त्याने 18 वर्ष कंप्लीट केलं असेल किंवा 21 वर्ष कंप्लीट केलं असेल म्हणून त्याला वोटिंग राईट्स आहे. तर याचं जे प्रोव्हिजन आहे ते आर्टिकल 326 याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आता आपण बघतो की पहिले जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बनण्यात आलं आणि त्याच्यानंतर जे रूल्स लागू झाले त्यामध्ये एज लिमिट होतं की या एजच्या पुढचे जे व्यक्ती असतील तेच वोट करू शकतील, तर ते 21 होतं. परंतु जे 61st अमेंडमेंट ॲक्ट झालं 1988चं, तर त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की नाही, आपण एज हे लोअर करायला पाहिजे. म्हणून आज आपण बघतो की 18 इयर्सचा जो पण व्यक्ती असेल तर तो आपलं वोटिंग राईट्स बजावू शकतो, तो वोटिंग करू शकतो. तर हे 61st अमेंडमेंट ॲक्ट हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर आपण बघतो की काय काय जे कमिशन आहे त्याच्यामध्ये काय काय चेंजेस करण्यात आले किंवा मग काय बदल झालेले आहेत. तर आपण बघतो की फर्स्ट कमिशनर जो 15 ऑक्टोबरला 1989मध्ये जो कमिशनर आहे ते एकच कमिशनर त्याच्या पहिले होता, परंतु त्याच्यानंतर अजून 2 चीफ कमिशनर देण्यात आले. म्हणून आज असे 3 चीफ कमिशनर्स कार्यरत असतात. कारण की आपल्या इलेक्शन्सचा जो कारभार आहे तो मोठा आहे. पूर्ण देशामध्ये जिथे जनसंख्या वाढत आहे, 139 करोड 140 करोड आपण आज झालेलो आहोत, त्यापैकी अराउंड 100 करोड तरी लोक हे एलिजिबल आहे वोटिंगसाठी. आणि एवढ्या लोकांचं जेव्हा वोटिंग ते करू शकतील तर एवढ्या लोकांचं जे वोटिंगची जी पूर्ण कार्यप्रणाली आहे किंवा ते कसं वोट करतील हे बनवण्यासाठी आपल्याला खूप सारे लोक लागतील, म्हणून हे एवढे वाढवण्यात आलेलं आहे. नंतर आपण जसं डिस्कस केलं की 1988मध्ये जे 61st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट झालेलं त्यानुसार वोटिंग राईट्स हे 18ला आणण्यात आलं, पहिले 21 होतं. त्यानंतर आपण बघतो की जे 73rd आणि 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट आहे 1993चं, याच्याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्येही चर्चा केली की स्टेट इलेक्शन कमिशन काय आहे आणि त्याचे कार्य काय आहेत. तर ते बदलण्यात आलं आणि तेव्हा स्टेट इलेक्शन कमिशन असं नवीन कॉन्स्टिट्युशनल बॉडी हे बनवण्यात आली. आणि जे राज्यातले जे इलेक्शन्स आहेत जसं की ग्रामसभेचे इलेक्शन्स, जिल्हा परिषद, नगरसेवक यांचे जे पण इलेक्शन्स आहेत त्या सर्व इलेक्शन्सचं काम ही स्टेट इलेक्शन कमिशन करते आणि प्रत्येक स्टेटला ही स्टेट इलेक्शन कमिशन ही देण्यात आलेली आहे. नंतर आपण बघूया की काय काय फंक्शन्स आहेत इलेक्शन कमिशनचे, काय काय काम आहेत, काय काय करावं लागतं. पहिले तर आपण हे बघूया प्रिपरेशन ऑफ इलेक्टोरल रूल्स, म्हणजे जे पण वोटिंग करणार आहेत आणि जे पण प्रतिनिधित्व करण्याचं ज्यांना इच्छा आहे तर यांचं सर्वांचं एक इलेक्टोरल रोल, म्हणजे त्याच्यामध्ये सर्वांची नावं, कोण कोण एलिजिबल आहेत, हे सर्व जे काम आहे ते इलेक्शन कमिशन करतं. तर आपण बघू शकतो की जेव्हा पण आपल्या स्टेटमध्ये, आपल्या एरियामध्ये जेव्हा पण इलेक्शन होणार असतील, ग्रामसभेचे, समजा आपण गावात राहत असू किंवा मग लोकसभेचे किंवा विधानसभेचे, तर हे सर्व जे इलेक्शन्स आहेत त्याच्या पहिले आपल्या इथले जे पॉलिटिकल पार्टीज आहेत ते असे सेंटर्स ओपन करतात की जिथे जाऊन आपण लगेच आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो आणि आपल्याला एक वोटिंग कार्ड जे आहे ते मिळतं. तर हे पूर्ण जे काम आहे, जे लोकसभेचं किंवा राज्यसभेसाठी किंवा मग विधानसभेसाठी जे इलेक्शन्स आहेत ते नॅशनल इलेक्शन कमिशन जे आहे ते करतं आणि स्टेट इलेक्शन कमिशन बाकीचे जे इलेक्शन्स आहेत त्यासाठी हे पूर्ण बनवत असतं, परंतु मोस्टली हे कॉमनच असतं. तर हे इलेक्टोरल रोल जे बनवण्याचं काम आहे ते इलेक्शन कमिशन करतं. सेकंड आहे त्यांचं काम हे खूप महत्त्वाचं आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन असायला पाहिजे. कोणाकडनंही पैसा न घेता इलेक्शन झाले तर ते महत्त्वाचं आहे. तर ते फ्री आणि फेअर असायला पाहिजे. कोणाही द्वेष वगैरे करून त्याला नाव काढून दिलं किंवा कोणाचे नाव ॲड करून गेलं असं चालत नाही. पुढे आपण बघतो की पॉलिटिकल पार्टीज जे आहेत वेगवेगळे, जसं BJP, काँग्रेस, NCP, शिवसेना, मनसे आपल्या इथे असते किंवा मग वेगवेगळ्या ज्या राज्यांमध्ये लोकल पार्टीज आहेत, स्टेट पार्टीज आहेत, नॅशनल पार्टीज आहेत, यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते इलेक्शन कमिशनकडे करावं लागतं. आणि जेव्हा ते रजिस्टर करतील तेव्हा इलेक्शन कमिशन त्याला त्यांचं चिन्ह देते. तर हे चिन्हाचे पण काही नियम आहेत की म्हणजे द्वेष आणणारे असे चिन्ह नको किंवा मग दुसऱ्या प्रकारचे काही नियम आहेत, तर ते चिन्ह न देता जे चांगले असे चिन्ह आहेत ते प्रत्येक पार्टीला देण्यात येतात. तर हे रजिस्ट्रेशनचं जे काम आहे ते इलेक्शन कमिशन करतं.
मग इलेक्शन कमिशनचं दुसरं एक काम आहे की ते नॅशनल आणि स्टेट पार्टीज जे आहे पॉलिटिकल पार्टीज ते रेकग्नाईज पण करते. जसं की काही नियम आहेत की समजा लोकसभामध्ये तुमचे 4% असेल किंवा मग स्टेट विधानसभेमध्ये तुमचे एवढे एवढे टक्क्यांचे लोक असतील, तर ती एक पार्टी आपण सांगू शकू की ही एक रिजनल पार्टी किंवा एक स्टेट पार्टी नॅशनल पार्टी आहे. तर त्याचे जे नियम आहेत आणि त्यांना जे रेकग्निशन आहे ते इलेक्शन कमिशन देते. आपण हे बघू शकतो की आपल्या इथे नॅशनल पार्टी जे आहेत ते 7 आहेत आणि रिजनल पार्टी तर खूप आहेत. परंतु हे नॅशनल पार्टीजचे पण काही नियम आहेत की त्यांना कमीत कमी जे 4 स्टेट्स आहेत तिथे त्यांना त्यांचे काही सीट्स आणावे लागतात जिंकून. जर ते फेल होतात की नाही ते सीट नाही आणू शकत, तर त्यांची पार्टी जी आहे ती डिरेकग्नाइज होते. 5वं आहे डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स. जे पण मेंबर्स इलेक्ट होतात किंवा मग ज्यांना इच्छा असते की आपल्याला इलेक्शन लढायचं आहे, तर मग ते जेव्हा इलेक्शन कमिशनकडे जातात मग ते पूर्ण बघतात की तुमच्या इथे काही क्राईम वगैरे तर नाही ना, तुमच्या अगेन्स्ट कोणतं क्राईमची केस तर नाही चालू ना, हे सर्व रेकॉर्ड ते करून घेतात. आणि त्याच्यामध्ये काही नियम आहेत की हे पाहिजे, हे नको आहे. तर त्याचं जे क्वालिफिकेशन जे आहे ते इलेक्शन कमिशन चेक करतंच. परंतु त्यासोबत कधीकधी कुठे कोणत्या जागेवरती इलेक्शन्स होतात आणि त्यामध्ये बूथ कॅप्चरिंग किंवा काही झालं असेल तर तिथेही डिस्क्वालिफिकेशनचे चान्सेस असतात, तर ते बघतं. कधीकधी असंही होतं की एकच माणूस 2 ठिकाणाहून लढतो आहे. जसं की आपले PM मोदी जी आहेत, तर त्यांनी वाराणसी आणि अहमदाबाद, गांधीनगर इथून पण ते लढले होते. तर 2 ठिकाणाहून लढले आणि दोन्ही ठिकाणी ते जिंकले, तर मग कोणती सीट सोडायची? तर ते त्यांच्या हातात असतं आणि ते काही दिवसांच्या आत सांगावं लागतं, नाहीतर दोन्ही सीट रद्द होतात. तर हे जे हे टाईपचे पण डिस्क्वालिफिकेशन्स आहे ते सर्व इलेक्शन कमिशन हे ठरवतं. दुसरं आपण बघूया की कोणतेही केसेस समजा होतात की कोणीही केस केली की हा जो प्रतिनिधी आहे याचे याच्यामध्ये बसत नाही, याची एलिजिबिलिटी नाही आहे, याचं वयच नाही आहे किंवा अशा प्रकारचे जे केसेस समजा झाले किंवा मग कोणती पार्टी एकमेकांच्या मेंबर्सवरती केस करते जेव्हा ते तुटतात, तर हे सर्व जे केसेसचं जे निकाल आहे ते सुप्रीम कोर्ट लावतेच, पण त्याच्यात इलेक्शन कमिशनचा खूप मोठा एक रोल आहे. ते ओपिनियन देतील आणि त्या प्रकारे सुप्रीम कोर्ट आपले जे नियम आहेत किंवा जे पण त्यांचे वर्डिक्ट्स आहेत ते त्या प्रकारे ठरतात. तर इलेक्शन कमिशनचं ओपिनियन हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर मग जेव्हा पण इलेक्शन डिक्लेअर होतात की या राज्यांमध्ये इलेक्शन आहे किंवा मग इथे लोकसभेचे इलेक्शन्स आहेत, तर हे डिक्लेअरचं जे डेट आहे त्याचं शेड्यूल जे बनवणं आहे, हे सर्व जे काम आहे ते इलेक्शन कमिशनकडे असतं. पुढे आपण बघतो की जेव्हा इलेक्शन संपून जातात आणि मग रिझल्ट डिक्लेअर होतं, तर त्याचं काउंटिंग आणि पूर्ण प्रत्येक जे डिक्लेरेशन आहे, कोण जिंकलं, कोण हारतं आहे, हे सर्व काम इलेक्शन कमिशनकडे असतं. आणि डिव्हिजन ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीजचं जे काम आहे ते पण इलेक्शन कमिशन करतं. जसं की कोणता एरिया असेल, जसं की नाशिक आहे, तर नाशिक ग्रामीणमध्ये कोण कोण येईल, नाशिक शहरामध्ये कोण कोण येतील, तर याचं जे काम असेल किंवा मग विधानसभेमध्ये काही सीट्स वाढतात, कमी होतात, तर ते त्या पद्धतीने जशी लोकसंख्या वाढते तर त्या प्रकारचं जे डिव्हिजन आहे कॉन्स्टिट्युएन्सीजचं तेही इलेक्शन कमिशनकडे येतं. आणि एक लिमिटेशन कमिशन पण असतं, तर ते पण हे काम बघत असतात, परंतु त्याची जे रचना असते ती काही काळानंतर होत असते. जसं की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की 1926मध्ये एक कॉन्स्टिट्युएन्सीज चेंज होतील, कारण की लोकसंख्या आपली वाढलेली असेल. मग ती कोणत्या बेसिसवर होतील, तर 2000 म्हणजे 2026मध्ये हे नवीन कॉन्स्टिट्युएन्सीज होतील. आणि ते कोणत्या बेसिसवरती होतील, तर 2021चे जे सेन्सस होईल तर त्याच्या लोकसंख्येच्या आधारे हे चेंजेस होतील. म्हणूनच जे पार्लमेंट आहे आपलं, ते नवीन पार्लमेंट याचं बिल्डिंग ती बनत आहे. तर असं पूर्ण जे डिव्हिजन आहे कॉन्स्टिट्युएन्सीजचं, तर ते इलेक्शन कमिशन करत असतं. आता आपण प्रेसिडेंटचं जे इलेक्शन आहे, मग कोण वोटिंग करतं, कोण कसं वोटिंग असतं, त्याच्याबद्दल थोडं समजून घेऊ. तर प्रेसिडेंटची जी एलिजिबिलिटी आहे, कोण प्रेसिडेंट बनू शकतो, तर पहिले तर तो सिटिझन पाहिजे इंडियाचा, त्याचं जन्म किंवा मग रजिस्ट्रेशन ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया असं असायला पाहिजे. दुसरं की तो 35 त्यांचं एज असायला पाहिजे. नंतर की ते लोकसभाचं जे क्वालिफिकेशन आहेत
एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांचं ते असायला पाहिजे. आणि जे लाभाचे पद आपण म्हणतो की ऑफिस ऑफ प्रॉफिट, जे गव्हर्नमेंटने ठरवलेले असतात पदं आणि त्याच्यावरती त्यांना ते पदावरती ते नसायला पाहिजे. तर असे हे 4 एलिजिबिलिटी क्रायटेरियाज प्रेसिडेंटला लागू होतात. आपण बघतो की जे प्रेसिडेंटचे जे इलेक्शन्स आहेत ते प्रत्येक 5 वर्षानंतर होतात. नंतर मग ते इनडायरेक्ट इलेक्शन असतं. इनडायरेक्ट कसं, तर मग आपण वोट नाही करत की कोण प्रेसिडेंट बनेल. आपण ज्यांना निवडून दिलेलं असतं असे जे प्रतिनिधित्व असतात तर ते वोटिंग करतात आणि ते ठरवतात कोण प्रेसिडेंट होईल. मग हे कोण प्रतिनिधी आहे की जे त्यांचं जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये वोट करतात. तर त्याला आपण जे पण प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये येतात, प्रतिनिधी येतात, तर त्याला आपण इलेक्टोरल कॉलेज असं बोलतो. तर ते कोण कोण असतात, तर मग जे हाऊस ऑफ पार्लमेंट आहे जसं की लोकसभा आणि राज्यसभा, याच्यामध्ये जे इलेक्टेड मेंबर्स आहेत ते त्याच्यात वोटिंग करतात. नंतर मग स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभा आहे, त्याच्यामधले जे इलेक्टेड मेंबर्स आहेत. इलेक्टेड खूप महत्त्वाचं आहे दोन्ही ठिकाणी, कारण की नॉमिनेटेड मेंबर्स पण असतात परंतु ते वोटिंग करत नाही. तर इलेक्टेड मेंबर्स आहेत विधानसभेचे प्रत्येक राज्याचे आणि प्रत्येक जिथे युनियन टेरिटरी जसं दिल्ली आहे तिथलेही, तर ते लोक वोटिंग करतात ज्यांना आपण MLA म्हणतो. आणि जसं की नॅशनल कॅपिटल दिल्लीमध्ये आहे, जम्मू काश्मीर आणि पुडुचेरी जे आहे तिथे पण विधानसभा आहे. तर तिथले पण जे इलेक्टेड मेंबर्स आहेत ते वोटिंग करतात. तर या सर्वांचं जे इलेक्टोरल कॉलेज आहे त्यांचे वोटिंग काउंट होऊन प्रेसिडेंट हा सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीच्या अंडर त्याचं वोटिंग होतं. थोडं समजून घेऊ आपण की कशा प्रकारे हे होतं. तर समजा जसं की जनरल इलेक्शन आहे लोकसभेमध्ये, तर मी आहे आणि मला वोटिंग करायचं आहे माझ्या इथल्या MPला जो लोकसभेच्या याच्यासाठी उभा आहे. 10-15 कॅन्डिडेट्स असतील, मग मी जाईल, मी एक बटन दाबेल आणि ते वोट डायरेक्ट त्या व्यक्तीला चाललं जाईल. परंतु प्रेसिडेंटच्या इलेक्शन्समध्ये असं होत नाही. प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये कसं होतं, तर जे टोटल पॉप्युलेशन ऑफ स्टेट आहे, समजा की महाराष्ट्राची पॉप्युलेशन 15-16 करोड आहे, 20 करोड आपण धरूया की UPची जनसंख्या. मग त्या 20 करोडची जी जनसंख्या आहे त्याच्यामध्ये MLA किती आहे त्याला डिवाईड होऊन त्याला परत 1000ने डिवाईड करून जी संख्या मिळेल ती एका वोटची किंमत आहे तिथल्या एका MLAची. तसंच जे MPज आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, त्यांनाही त्याच प्रकारचं एक वोटिंग मिळतं. म्हणून मग आपण असं विचार करू शकतो की एका MPचं वोट आणि एका MLAचं वोट हे डिफर करतं त्यांच्या लोकसभेनुसार, म्हणजे लोकसंख्या किती सपोर्ट करते त्यांना त्यानुसार आहे. आणि त्यांचं वोटिंग पूर्ण काउंट होऊन ते वोट आपले पाठवतात इलेक्शन कमिशनकडे. मग इलेक्शन कमिशन काय करतं, ते सर्व काउंट करतं. मग याच्यामध्ये समजा 3-4 कॅन्डिडेट आहेत, तर तेही खूप कमी कॅन्डिडेट असतात त्याच्यामध्ये, खूप जास्त कॅन्डिडेट होत नाही कारण की त्यांना सपोर्टर्स असायला पाहिजे. तर 50 सपोर्टर्स लागतात कुठे पार्लमेंटमध्ये. तर हे 50 सपोर्टरशिवाय तो उभा राहू नाही शकत. तर जेव्हा तो नॉमिनेट होतो कोणत्याही पार्टी कडून, तर ते सर्व त्यांना वोट करतात की आम्ही एक वोट यांचा मिळाला त्यांचा मिळाला. मग त्याच्यात प्रेफरन्स वाईज असतं की पहिले वोट ज्याला मिळेल मग त्याला सर्व वोट चालल्या जातात. तरीही समजा 51% नाही आलं, मग काय करणार, मग जो सेकंड प्रेफरन्स असतो त्याचे वोट मिळतात. अशा प्रकारे प्रेफरन्शियल वोट जे आहे ते होऊन नंतर मग आपल्याला प्रेसिडेंटचे इलेक्शन्सचं रिझल्ट कळतं आणि आपल्याला प्रेसिडेंट मिळतो. तर अशा प्रकारे हे पूर्ण एक कॉम्प्लेक्स परंतु खूप डेमोक्रेटिक वेने हे इलेक्शन्स होत असतात. नंतर आपण बघतो की प्राईम मिनिस्टरची वोटिंग कशी होते. परंतु त्याच्या पहिले आपल्याला एलिजिबिलिटी काय आहे प्राईम मिनिस्टरची ते समजायला पाहिजे. तर एलिजिबिलिटीमध्ये पहिले तर सिटिझन ऑफ इंडिया पाहिजेच. सेकंड म्हणजे की 25 समजा तो लोकसभेमधनं निवडून आला आहे तर मग 25 एज पाहिजे. जसं की मोदीजी आहेत त्यांचं जर 25 एजही असतं, 25 कारण की ते लोकसभेमधनं आले, तर त्यांची ती एलिजिबिलिटी ठरते. परंतु समजा तुम्ही राज्यसभेतनं आलेले आहात, तर राज्यसभेची जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते 30 इयर्स आहेत. म्हणून मागचे जे प्राईम मिनिस्टर आपले मनमोहन सिंग जी होते, तर त्यांचं एज जे असेल एलिजिबिलिटी ते 30 एज असेल. नंतर आपण बघतो की ते जे पद आहे ते लोकसभा आणि राज्यसभा या दोघांपैकी कोणत्या तरी एकमधनं निवडून आलेलं असायला पाहिजे. आणि जसं लाभाचे पद आहे ते
त्याने लाभाच्या पदावरती तो कार्यरत नसायला पाहिजे. तर हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे प्राईम मिनिस्टरचे. आपण बघतो की डायरेक्ट इलेक्शन होतं, जसं मी वोट केलं आणि जी पार्टी जिंकून आली तर त्या पार्टीमधनं प्राईम मिनिस्टर हा निवडून येतो आणि प्राईम मिनिस्टरला निवडण्याचं काम हे प्रेसिडेंटचं असतं. मग ते बघतात की कोणत्या पार्टीला सर्वात जास्त वोट आहे, त्यांना वोट ऑफ कॉन्फिडन्स किती आहे, किती त्यांचे सीट्स आहेत. जसं की BJPचे 330 अराउंड सीट्स समजा असतील तर ऑफकोर्स ते सरकार बनवू शकतात. परंतु एकदा असं झालेलं आहे हिस्ट्रीमध्ये की अटल बिहारी वाजपेयींची 1 वोटने सरकार गेलेली, तर त्यांचं वोट ऑफ कॉन्फिडन्स जे आहे ते कमी झालेलं 1 वोटने. तर त्या प्रकारे ते ठरवतात की आपलं प्राईम मिनिस्टर कोण बनणार आणि प्रेसिडेंट त्यांना साईन देतं. तर अशा प्रकारे हे 5 वर्षामध्ये आणि डायरेक्ट इलेक्शनद्वारे हे प्राईम मिनिस्टरची चुनाव होतं. आपण बघूया की लोकसभा 2019 जे लास्ट झालेलं त्याच्यामध्ये 29 स्टेट्स होते, तेव्हा 7 युनियन टेरिटरीज होते, कॉन्स्टिट्युएन्सीज ते 543 होते. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये हे सर्व बघितलेलं आहे की किती वोट किती कसं असतं. पोलिंग बूथ 10.38 लॅक्स एवढे पोलिंग बूथ होते आणि टोटल इलेक्टर्स म्हणजे जे वोटिंग करणारे आहे ते 91.01 करोड लोक हे वोटिंग करत होते. आणि थर्ड जेंडर म्हणजे तृतीयपंथी जे लोक आहेत तर ते 38.99 थाउजंड एवढे सारे होते. तर अशा प्रकारे पूर्ण डेटा आहे आपल्यासमोर आणि किती मोठं हे डेमोक्रेसी आहे आपल्या इथे, की डेमोक्रॅटिक कंट्री किती स्ट्रॉंग आहे, किती लार्ज आहे हे आपल्याला या डेटावरनंच कळतं. आपण जर जगामध्ये जर इलेक्शनचं हे काढलं की फर्स्ट रँकिंग, सेकंड रँकिंग, थर्ड रँकिंग असं होईल, तर आपल्या इथले काही राज्य ह्या काही देशांच्या पेक्षा जास्त लोकसंख्या तिथली वोटिंग करते. जसं की समजा उत्तर प्रदेशला एक देश बनवला आपण, तर पूर्ण जगामध्ये 4th रँकचं ते एक देश बनून जाईल वोटिंगमध्ये. तर अशा प्रकारे आपलं हे डेमोक्रेसी आणि डेमोग्राफिक आहे आणि इलेक्शनमध्ये एवढे लोक पार्टिसिपेट होत असतात. आपण बघूया की मग व्हाईस प्रेसिडेंटचं जे इलेक्शन आहे ते कसं आहे. व्हाईस प्रेसिडेंट हा एक्स ऑफिशियो चेअरमॅन असतो राज्यसभेचा, म्हणजे राज्यसभेची जी सीट चेअरमॅनशिप असतं ते व्हाईस प्रेसिडेंटकडे येतं. तर यांची पण एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर ते सिटिझन असायला पाहिजे आपल्या भारताचे. दुसरं की त्यांनी 35 वर्ष म्हणजे त्यांचं वय असायला पाहिजे, त्यापेक्षा जास्तच पाहिजे जसं की प्रेसिडेंटचं आहे. आणि जे पद आहे लाभाचे पद ऑफिस ऑफ प्रॉफिट त्याच्यावरती ते कार्यरत नसायला पाहिजे. तर असे आपले व्हाईस प्रेसिडेंटचं इलेक्शन म्हणजे त्यांची एलिजिबिलिटी आहे. पुढे आपण बघतो की जसं की प्रेसिडेंटचे इलेक्शन्स होतात तसंच व्हाईस प्रेसिडेंटचेही होतात. पण तू व्हाईस प्रेसिडेंट मग प्रेसिडेंटच्या एक पद खाली आहे समजा, तर काही कमी वोट त्यांना मिळत असतील तर तसंच आहे. जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहे तेच फक्त वोटिंग करतात. मग यांचं जे इलेक्टोरल कॉलेज आहे ते पण इनडायरेक्टली चूज असतं. मग त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभाचे जे इलेक्टेड मेंबर्स आणि त्याच्यासोबतच नॉमिनेटेड मेंबर्स आहेत ते दोन्ही मेंबर्स हे वोटिंग करतात आणि प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनने ते निवडून येतात. तर याच्यामध्ये आपण बघूया की प्रेसिडेंटमध्ये फक्त जे इलेक्टेड मेंबर्स आहेत तेच वोटिंग करतात, परंतु व्हाईस प्रेसिडेंटमध्ये नॉमिनेटेड मेंबर्ससुद्धा वोटिंग करतात. तर अशा प्रकारचं यांचं इलेक्शन होतं. जे लास्ट व्हाईस प्रेसिडेंटचं इलेक्शन झालेलं व्यंकय्या नायडू, तर त्यांच्यामध्ये आपण बघूया की गोपाळकृष्ण गांधी जे होते ते त्यांच्या अगेन्स्ट, ते दोघं एकमेकांच्या अगेन्स्ट उभे होते आणि लोकसभामध्ये त्यांना किती सीट्स मिळाले, राज्यसभामध्ये किती सीट्स मिळाले आणि प्रत्येक पार्टीने किती सीट्स दिलेले आहेत लोकसभा आणि राज्यसभामध्ये, आणि त्यांना पूर्ण काउंट होऊन मग आपले व्यंकय्या नायडू हे जिंकले आणि ते व्हाईस प्रेसिडेंट आपले बनले. तर अशा प्रकारचा पूर्ण डेटा आहे. तर आपण आज बघितलं की प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर यांचे जे इलेक्शन्स आहेत ते कशा प्रकारे डायरेक्टली होतात. आपल्याला ही आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की ग्रामसभा किंवा मग जिल्हा परिषद यांचे जे वोटिंग आहेत ते डायरेक्टली होतात. त्याच्यामध्ये वयाची मर्यादा 21 असते आणि आपण डायरेक्ट वोट करतो आणि ते डायरेक्ट त्यांना मिळतं. MLA जो असतो त्याला तो 21 वयाचा असला पाहिजे आणि आपण वोटिंग करू तर त्याचं तो जिंकून येईल. अशा प्रकारे जे सेम प्राईम मिनिस्टरचं आहे तसंच आपल्या इथल्या चीफ मिनिस्टरचं आहे. गव्हर्नर जो आहे तो प्रेसिडेंट त्याला निवडतो, मग त्याचे वोटिंग्स वगैरे होत नाही. प्रेसिडेंटला वाटलं की ही व्यक्ती त्या पदासाठी खूप काम करते किंवा मग तिथे काम करू शकते
तर प्रेसिडेंट त्यांना निवडतात आणि त्यांना जर काढायचं असेल तर प्रेसिडेंट साईन करून त्यांना काढूही शकतात. तर अशा प्रकारे पूर्ण जे इंडियामधलं जे इलेक्शन कमिशन आहे त्याचं किती मोठं काम आहे, किती बारीकीने त्यांना बघावं लागतं, एक एक वोटचं किती महत्त्व आहे, हे पूर्ण आज आपण बघितलं. तर त्यांचे कामं बघितली की कसं कसं इलेक्शन कमिशनला किती सारे कामं आहेत आणि अशा प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, तर ते त्या पद्धतीने सर्व काम करत असते. आता आपण काही प्रश्न बघूया की कसं आपण जे इलेक्शन आहे त्याला एक वेल मॅनर, मोर डेमोक्रॅटिकली कसं शेवटपर्यंत नेऊ शकतो याचा विचार आपण करायला पाहिजे. आपणच विचार करायला पाहिजे की समजा माझ्या घरी किती जण आहेत, त्याच्यापैकी किती जण 18 वयाच्या पुढे आहेत, मग ते वोटिंग करू शकतात, मग ते वोटिंगला जातात नाही जात, तर हे काम आपलंच आहे. कारण की आपण जसं बघितलं की वोटिंग हे खूप मोठा अधिकार आहे आणि त्याच्यावरनं पूर्ण आपलं भविष्य वर्तमान हे त्याच्यावरतीच बेस्ड आहे. तर मग वोटिंग खूप गरजेचं आहे आणि वोटिंगसाठी ते मोर डेमोक्रॅटिक पण असायला पाहिजे. फक्त काही जणच वोटिंग करत आहेत, काही जण नाही करत आहे, तर पॅराडॉक्स ऑफ वोटिंग जे आहे ते होईल. दुसरं आहे की आपल्याला हे फॅक्च्युअल माहिती पाहिजे की कोण आपले फर्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर आहेत, फर्स्ट वुमन चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहेत आणि जे प्रेझेंटचे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत ते कोण आहेत. तर याचा हे आपल्याला असाइनमेंट आहे, आपल्याला हे शोधून काढायचं आहे. त्याच्यातले 2 उत्तरं तर देऊन दिले आहेत की श्री सुकुमार सेन जे होते तर ते आपले फर्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर होते आणि VES रामादेवी ज्या होत्या तर त्या फर्स्ट लेडी चीफ इलेक्शन कमिशनर आपल्या इथे होते. तर अशा प्रकारे आपण जे डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्सचा जो इलेक्शन पार्ट आहे तो अशा 3 लेक्चर सिरीजमध्ये आपण कंप्लीट केला आहे. याचाच अजून डीपमध्ये आपण अभ्यास करू शकतो. वेगवेगळे जे इलेक्शन्स आहेत, वेगवेगळे जे कसं होतात, काय होतात, आपण कसं पार्टिसिपेट करू शकतो, ॲज अ व्हॉलंटियर आपण काय काय करू शकतो, त्याचा विचार आपण करायला पाहिजे. दुसरं हे आहे की इलेक्शन्स हे आपल्या इथे फेस्टिवल आहे. का फेस्टिवल आहे तर त्याचे काही वाईट कारण आहेत, पण चांगलं कारण हे आहे की आपल्याला मत देण्याचा अधिकार जो आहे ते हे इलेक्शन आपल्याला देतं. आपली आवाज जगामध्ये कोणी ऐकत नसेल, पण आपलं एक वोट जे आहे ते काही बदलू शकतं. तर आपण बघितलेलं आहे की लोकसभा किंवा MLA, ग्रामसभा याच्यामध्ये एक एक वोट पण नाही मिळालं तर सरकार पडलेली आहे. तर एक एक वोटचं किती महत्त्व आहे हे जाणून आपण वोटिंग करायला पाहिजे आणि असं हे इलेक्शनचं जे पार्ट होतं ते आपण आज संपवलेलं आहे. आता पुढच्या वेळेस आपण जे गव्हर्नन्स आहे, डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स, तर गव्हर्नन्स काय आहे, गुड गव्हर्नन्स काय असतं आणि त्याच्या भरपूर ज्या गोष्टी आहेत, देशाला आपल्याला पुढे न्यायचं असेल, डेव्हलप करायचं असेल, आपली इकॉनॉमिक ग्रोथ करायची असेल, आपल्या इथे इंडिव्हिज्युअल ग्रोथ पण व्हायला पाहिजे, इक्वॅलिटी यायला पाहिजे, या सर्व ज्या गोष्टी आहेत, स्मार्ट सिटी, वेगवेगळ्या स्कीम्स, वेगवेगळ्या गोष्टी, या सर्वांची जी चर्चा आहे, जी आपल्याला अभ्यासात कामी येणार आहेत आणि सोबतच आपण त्याला इम्प्लिमेंटही करू शकू, असा हा कोर्स आहे. आणि म्हणून हा कोर्स खूप महत्त्वाचा आहे आणि याचा अभ्यास करणं त्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण पुढच्या वेळेस गव्हर्नन्सची सुरुवात करूया. थँक्यू.